हा ब्रिजला एकदा पाणी लागलं की समजायचं चिपळूणमध्ये पाणी भरलं, कारण बापरे आत्ताच किती पाण्याला फ्लो आहे बघा मित्रांनो. हा आहे चिपळूण मार्केटला जोडणारा पूल आणि ह्याची साईज बघा एकदम छोटी साईज आहे, त्यामुळे ह्या पुलावरून लगेच पाणी जातं. थोडं पाणी वाढलं की ऑब्विसली हे पाणी जे आहे ते पूर्णपणे इकडे येऊन जातं. 5वी जी पायरी आहे ना मित्रांनो शेडीची, तिथपर्यंत म्हणजे पाणी होतं ह्या ठिकाणी. म्हणजे इथे आपण येऊ पण शकत नाही, एवढं पाणी मित्रांनो ह्या ठिकाणी असतं. मच्छी मार्केटला आता आपण आहोत आणि ज्या वेळेला नदीला पाणी येतं ना त्यावेळेला इकडे देखील पाणी पटकन येतं, कारण तू ज्या वेळेला पाणी भरतं चिपळूणमध्ये त्यावेळेला पूर्ण हा जो परिसर आहे तो तुम्हाला पूर्ण एकच वाटेल, असं वाटेल की काय ही नदीच आहे की काय. म्हणजे पाणी साठलंय बघा इकडे, काय एवढं पाणी साठतं काय कळत नाही. पण वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये गेले 1-2 दिवसापासून आपण बघतोय तर पूर्णपणे वाढ झालेली आहे हे बघा. पण ज्यावेळेला वाशिष्ठी नदीची लेवल वाढेल तिकडे, त्यावेळेला ते जे पाणी आहे ते पूर्णपणे ह्या शेतामध्ये उतरतं आणि इकडे देखील पूर्णपणे पाण्याची लेवल वाढून जाते. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठा युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितलं असालच की आपण अपडेट तर देत आहोतच आणि आता आपण आहोत चिपळूणमध्ये. आणि आज आपण मित्रांनो वाशिष्ठी नदीची जी पाण्याची पातळी आहे ना ती किती वाढलेली आहे ते तुम्हाला दाखवतो आणि कुठे कुठे मित्रांनो पाणी भरू शकतं चिपळूणमध्ये ते पण तुम्हाला दाखवतो. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. ढग तर काळे काळे झालेले आहेत. आज तारीख आहे 5. काल तर धुमाकूळ घातलाच आहे पावसाने आणि रात्रभर बारीक बारीक पाऊस आहेच. आणि आत्ता आपण आहोत बरोबर बघू शकता मित्रांनो, हा आहे आपला एनरॉनचा ब्रिज जो की मागच्या वेळेला खचला होता पावसामध्ये. आणि आता मित्रांनो बघू शकता ही आहे वाशिष्ठी नदीच्या पाण्याची लेवल. पाणी बघा पूर्णपणे अगदी गढूळ आहे, कदाचित माझ्या मते भरती आहे की काय समजत नाही, पण पाण्याच्या पातळीमध्ये मित्रांनो वाढ झालेली आहे. वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये गेले 1-2 दिवसापासून आपण बघतोय तर पूर्णपणे वाढ झालेली आहे. हे बघा बघू शकता बघा. अजून जरा जर पाऊस पडला असता तर पाणी अक्षरशः ती जी तुम्हाला काठ दिसते ना त्या काठेपर्यंत पाहायला मिळालं असतं. पावसावर सगळं डिपेंड आहे. जर कंटिन्यू पाऊस पडला अजून 2-3 दिवस सलग तर मित्रांनो नक्कीच ही जी लेवल आहे ती अजून वाढू शकते. आणि समोर तिकडं आहे आपला पेटमापचा ब्रिज, तो बघा तो आहे आपला पेटमापचा ब्रिज. आणि आता आपण आहोत एनरॉनच्या ब्रिजवर. तर ह्या ब्रिजवर मित्रांनो तुम्हाला मी का थांबलो, कारण हा ब्रिज खूप मोठा आहे आणि इथून आपल्याला प्रॉपर अशा व्हिडिओ करता येतात. आणि समोरच आहे आपला सवसडा वॉटरफॉल, तो बघा. ह्या ब्रिजला एकदा पाणी लागलं की समजायचं चिपळूणमध्ये पाणी भरलं, कारण हा ब्रिज खूप उंच आहे मित्रांनो. याची उंची खूप जास्त आहे बघा. ते ब्लूवाला दिसतोय ना तो तिकडे मित्रांनो ब्रिज खचला होता, त्या ठिकाणी तो पॅच जो आहे तो नवीन केलेला आहे त्यांनी, तो बघा. आणि ह्या ब्रिजला एकदा पाणी मित्रांनो टच झालं तिकडे खाली की समजायचं मग तिकडे चिपळूणमध्ये पाणी भरलं, कारण हा ब्रिज खूप उंच आहे. आणि बघू शकता केवढा मोठा मित्रांनो पाण्याचं हे रौद्र रूप आपण बघतोय बघा. आपल्याला वाटते पाणी खूप संत आहे, पण संत नाही आहे. पाणी पूर्णपणे वाहत आहे आणि मध्ये मित्रांनो खूप जास्त स्पीड आहे पाण्याला. आणि पाऊस जर असाच राहत राहिला तर नक्कीच पाण्याची पातळी ह्याच्यापेक्षा वाढू शकते. आता आपण जरा पुढे आलो, बाजारपुलाकडे जाणार होतो, पण म्हटलं जरा थोडा पुढे जाऊन तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवावी. तर समोरचं आहे मित्रांनो हे सिंहासन मंदिर. आणि आता आपण जरा थोडे पुढे आलेलो आहोत. इकडे बघू शकता हा जो पॅच आहे ह्या ठिकाणी का थांबलो आहे, कारण कसं मित्रांनो बाजूलाच आहे आपली वाशिष्ठी नदी. ज्यावेळेला ती नदी भरते त्यावेळेला इकडे देखील पूर्णपणे अगदी पाणी होऊन जातं. म्हणजे ज्यावेळेला पूर भरतो ना त्यावेळेला ही जागा देखील तुम्हाला एक पाहायला मिळते. आता तुम्ही बघा म्हणजे थोडंफार पाणी आहे ते पावसामुळे, पण ज्यावेळेला वाशिष्ठी नदीची लेवल वाढेल तिकडे त्यावेळेला ते जे पाणी आहे ते पूर्णपणे ह्या शेतामध्ये उतरतं आणि इकडे देखील पूर्णपणे पाण्याची लेवल वाढून जाते. म्हणजे लास्ट टाईम पाण्याची लेवल एवढी वाढलेली की हे जे पाणी आहे ते इथून म्हणजे ही लेवल पूर्ण भरून रस्त्यावर आलेलं मित्रांनो बघू शकता. आणि आपल्या गाडीचा जो टायर आहे तेवढं पाणी ह्या ठिकाणी पाहायला मिळालेलं. म्हणजे इथून मागे 3 ते 4 वर्ष आधी जो महापूर आलेला चिपळूणमध्ये त्यावेळेला सांगतोय मी. तर अशी कंडिशन देखील होऊ शकते मित्रांनो. म्हणजे एवढं ह्या नदीला पात्र आहे पाण्याला. आता बघा पूर्णपणे हा जो रोड आहे तो पूर्णपणे असं मोकळा आहे आणि हा एक रोड आहे, हा एक ऑप्शन राहतो आम्हाला ज्यावेळेला बाजारमध्ये पाणी भरतं त्यावेळेला ह्या रोडने आम्ही ट्रॅव्हल करू शकतो, कारण इकडे कसं आहे मोठा ब्रिज आहे. पण अति पाणी असेल तर मित्रांनो ह्या रोडने देखील आम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही, कारण जे पाणी आहे ते पूर्णपणे रस्त्यावर येतं. जरा थोडं खाली जाऊया आणि जवळून तुम्हाला नदीचं पात्र दाखवतो. आता आपण वाशिष्ठी नदीच्या जरा थोडं जवळ चाललो आहे. जवळून तुम्हाला मित्रांनो पाण्याचा फोर्स दाखवतो केवढा आहे तो. लांबून तर एकदम भयानक वाटतेच, पण जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो. आता बापरे आत्ताच किती पाण्याला फ्लो आहे बघा मित्रांनो. जवळजवळ हे जे पिलर आहेत ते खूप उंच आहेत आणि ते जे पिलर आहेत ते जवळजवळ आता अर्धे आलेले आहेत. जरा अजून पाणी वरपर्यंत गेलं तर मग आतमध्ये पाणी भरतं, अशी कंडिशन आहे. पण पाणी तर बघा बाबा बघा पूर्ण अगदी मित्रांनो. हा नवीन पिलर आहे आणि हा मला वाटते बांधून जवळजवळ एक 6-7 किंवा 1 वर्ष झालं असेल. आणि ह्या पिल्लरला देखील आता पाणी खाली लागलेलं आहे बघा. म्हणजे किती जास्त प्रमाणामध्ये पाणी ह्या वाशिष्ठी नदीला आहे तुम्ही फक्त अंदाजा लावू शकता मित्रांनो. म्हणजे भयानक पाऊस होते, भयानक. गेले 2 ते 3 दिवस जो पाऊस पडतो ना चिपळूणमध्ये त्या पावसामुळेच हे वाशिष्ठी नदीचे रूप आपल्याला रौद्र बघायला मिळते. बघायला गेलात ना हे जर नदीचं पात्र आहे त्या अक्षरशः मित्रांनो ही जी जागा आहे तिकडे एकदम अटॅच आहे. थोडं पाणी वाढलं की ऑब्विसली हे पाणी जे आहे ते पूर्णपणे इकडे येऊन जातं आणि इकडे देखील पुढे थोडीफार लोक राहतात.
त्यामुळे जे पाणी आहे ते पूर्णपणे ह्या पट्ट्यामध्ये देखील भरतं. लास्ट टाईम आम्ही पुलावरून बघितलेलं, ह्या ठिकाणी देखील शिडीचे 1 2 3 4 5 पाचवी जी पायरी आहे ना मित्रांनो शिडीची, तिथपर्यंत म्हणजे पाणी होतं ह्या ठिकाणी. म्हणजे इथे आपण येऊ पण शकत नाही, एवढं पाणी मित्रांनो ह्या ठिकाणी असतं. ज्यावेळेला अति प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि जेव्हा नदीला आपण म्हणतो ना पूर येतो, त्यावेळेला वाशिष्ठ नदी तिचं पात्र बाहेर किती फेकते ते हा एक मित्रांनो अंदाज आहे आमचा. पूर्णपणे अगदी हा जो परिसर आहे तो अगदी जलमय होऊन जातो. इकडे येणं फार मुश्किल होऊन जातं आणि पाण्याचा स्रोत हा अफाट असतो, अफाट. आपण पोहोचलेलो आहोत बरोबर बाजार पुलावरती. मित्रांनो हा आहे चिपळूण मार्केटला जोडणारा पूल आणि ह्याची साईज बघा एकदम छोटी साईज आहे, त्यामुळे ह्या पुलावरून लगेच पाणी जातं. आणि हा नवीन ब्रिज बांधला आहे, ह्याच्या आधी तर एक जुना ब्रिज होता, तो तर खूप खचायचा, त्यामुळे हा नवीन ब्रिज बांधलेला आहे. झाले असेल त्याला 2-3 वर्ष बांधून. आणि बघू शकता इकडे देखील आणि पूर्णपणे ढग बघा काळे काळे झालेले आहेत. ज्या वेळेला ह्या ब्रिजवरून पाणी जातं ना त्यावेळेला मित्रांनो पूर्णपणे बाजूलाच बघू शकता, इकडे आहे मच्छी मार्केटला जाणारा रोड आणि इकडे हा चिपळूण मार्केटमध्ये जाणारा रोड. पूर्णपणे ह्या भागामध्ये पाणी होतं. आणि आता इकडे पण बघा पाण्याचा स्रोत बघा केवढा येतो. म्हणजे काल तर लेवल जरा वाढली होती, जरा थोडी वरती होती इथपर्यंत, आज जरा थोडी कमी झाली, कारण आता पाऊस जरा थोडा थांबला असेल त्यामुळे कदाचित, कारण रात्रीचं स्टेटस काय आपल्याला माहिती नाही. बट एकंदरीत हा मित्रांनो आहे आमचा बाजारचा ब्रिज, तुम्ही बघू शकता. मित्रांनो संपूर्ण हा अगदी वाशिष्ठ नदीचा एरिया आहे, म्हणजेच मच्छी मार्केटला आता आपण आहोत आणि अगदी बरोबर नदीच्या बाजूलाच असणारा हा एरिया आहे. त्यामुळे ह्या एरियामध्ये पटकन पाणी येतं. ज्यावेळेला नदीला पाणी येतं ना त्यावेळेला इकडे देखील पाणी पटकन येतं, कारण तुम्ही मगाशी बघितलं असेल की पूल खूप छोटा आहे. एकदा आपण चिपळूणचा जो मार्केटचा एरिया आहे तिकडची देखील मित्रांनो आपण शूट करण्याचा प्रयत्न करू. हा बघा पूर्ण अगदी हा चिपळूणचा मच्छी मार्केटचा एरिया आहे टोटल. आज आहे रविवार, त्यामुळे सगळेच जण आलेत. एकदा चिपळूणमधला मित्रांनो मार्केटचे सगळे जे एरिया आहेत ना ते मी तुम्हाला एकदा नक्की दाखवेन फिरून. बघा माझ्या उजव्या हाताला बघा पूर्णपणे हे अगदी नदीचं पात्र आहे, जवळच आहे. आता आपण चिपळूणचा जो बाजार पूल आहे ना मित्रांनो त्याच्या बरोबर अगदी समोर आलेलो आहोत, कारण इकडून जरा आपल्याला प्रॉपर एक अँगल तुम्हाला मला दाखवायला मिळेल. ह्या ठिकाणी गणपती विसर्जन देखील केले जातं आणि इथून तुम्हाला हा जो बाजार पूल आहे ना त्याचा तुम्हाला नजारा दाखवतो. म्हणजे किती पातळी आहे आता वाशिष्ठ नदीची ते पण तुम्हाला क्लिअर होईल आणि एकंदरीत पात्र कसं आहे ते पण तुम्हाला समजेल. दिसतो आहे मित्रांनो आपला बाजार पूल आणि तिकडे आपण मगाशी उभे होतो, तिकडून तुम्ही सरळ गेलात की तिकडे जाल मच्छी मार्केटला आणि तिकडे गेलात की तिकडे जाल सगळं तिकडे मार्केटला. म्हणजे इकडून पण जाता येतं, बट कसं आहे मित्रांनो वन वे आहे, त्यामुळे जाताना आपण इकडून गेलो तर मग इकडूनच जावं लागतं आणि येताना मग तिकडून गोल फिरून असं येण्याचा रूट आहे तो. बट एकंदरीत जर तुम्ही बघायला गेलात ना मित्रांनो तर काहीचा हा असा बाजार पूल आहे आणि त्याच्या पलीकडच्या साईडला टेप देखील लावलेली आहे. म्हणजे त्याच्यावर पाणी गेलं तर मग आपण एक म्हणू शकतो की धोक्याची पातळी आहे. अशी तिने एक जी टेप असते ना आपण एक म्हणतो पाण्याची पातळी मोजण्यासाठी, ती टेप तुम्हाला ह्या पुलाच्या पलीकडच्या साईडला बघायला मिळेल तुम्हाला. सो अशा प्रकारे मित्रांनो ह्या पुलाचं एक वर्गीकरण आहे. त्या स्टेपच्या वर पाणी गेलं की मग धोक्याची पातळी ओलांडली असं एक समजू शकतो आपण. आणि आता तुम्ही बघा पाणी कशा प्रकारे मित्रांनो पुढे चाललं आहे बघा. माझ्यामध्ये काय भरती आहे की काय कळत नाही, कारण आता सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि 8 वाजता आपण आलो आहे. हे जे पाणी आहे ऑब्वियस आहे मित्रांनो, ज्यावेळेला पाणी भरते त्यावेळेला इकडे देखील पाणी पूर्णपणे येऊन जातं आणि इकडे बघा पूर्ण अशी वस्ती आहे बघताय ना तुम्ही. आणि समोरचा आहे आपला गोळकोट रोड. ज्यावेळेला पाण्याची लेवल वाढते त्यावेळेला पाणी पूर्णपणे इकडे बाहेर येतं. इकडे काका मासे पकडत आहेत आणि बाहेर आल्यामुळे मग पूर्ण ह्या भागामध्ये देखील मित्रांनो पूर्ण अगदी एकच वाटतं. म्हणजे बघताना ना ज्यावेळेला आपण बिल्डिंगवरून किंवा ज्यावेळेला ड्रोन शॉट वगैरे बघतो, ज्यावेळेला पाणी भरतं चिपळूणमध्ये त्यावेळेला पूर्ण हा जो परिसर आहे तो तुम्हाला पूर्ण एकच वाटेल, असं वाटेल की काय ही नदीच आहे की काय. म्हणजे एवढं पाणी मित्रांनो ह्या ठिकाणी असतं. आता आपण इथे उभे राहिलो आहे, त्यानंतर आपण इथे उभे पण राहू शकत नाही, एवढं पाण्याची लेवल ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि ॲक्च्युली तसं पाहायला गेला तर चिपळूण थोडं मित्रांनो खोलगट आहे, म्हणजे असं पाण्यामध्येच आहे, त्यामुळे पाणी पटकन चिपळूणमध्ये भरतं. आणि समोर बघा पूर्णपणे अगदी आपली ही चिपळूण सिटी आहे, अजून बरीच आहे. एकदा आपण चिपळूणची पूर्ण सिटी दाखवण्याचा देखील तुम्हाला प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये. घरी चाललोच होतो, म्हटलं जाताना हा जो आपला पेटमापचा ब्रिज आहे जो पेटमापला जोडतो फरशीकडून येताना, त्या ब्रिजची देखील तुम्हाला अपडेट देतो. हा पण एक ब्रिज तुम्ही बघू शकता. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण होतो त्या ब्रिजच्या इकडे, तो बघा तो तिकडून मी तुम्हाला हा ब्रिज दाखवला होता. इकडून आता तुम्हाला मी इकडून तो ब्रिज दाखवतोय. सो सगळे बऱ्यापैकी ब्रिज आहेत जे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आपण चिपळूणला जोडणार आहे, म्हणजे चिपळूण सिटीला. तर इकडे देखील बघा तुम्हाला आता अंदाज आला असेल की ब्रिज किती उंच आहे बघा. तिकडे तुम्ही बघितलं असेल की पिलरला पाणी कुठे होतं आणि इथे पण बघा. म्हणजे हे 2 ब्रिज आहेत ना मित्रांनो जे खूप उंच ब्रिज आहेत. त्यामुळे मी वारंवार सांगतो की ह्या ब्रिजला एकदा वरती पाणी आलं की समजायचं आतमध्ये चिपळूणमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे. असा एक आम्ही म्हणजे अंदाज मांडायचो नेहमी. कारण कसं आहे पुलाची मित्रांनो तुम्ही उंची बघा, खूप जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो उंची आहे या पुलाला, त्यामुळे हा एक अंदाज आपल्याला बांधता येतो. आणि बघा पाऊस पण बघा कंटिन्यू पाऊस आहे, पाऊस पण आता वाढला आहे. आणि या पेटमापमध्ये देखील मित्रांनो प्रचंड पाणी भरतं. ज्यावेळेला पुराचं पाणी ह्या भागामध्ये देखील येतं ना त्यावेळेला इकडे देखील खूप बेकार कंडिशन होते. कारण इकडे तुम्ही जर बघाल तर पूर्णपणे उतार आहे मित्रांनो असा. फक्त ब्रिज तेवढा उंच आहे परंतु जागा जी आहे ती पूर्णपणे उतार आहे. त्यामुळे एकदा जे पाणी आहे ते पलीकडून त्या साईडून आतमध्ये शिरलं की तिकडे पेटमापमध्ये पाणी जातं आणि मग आतमध्ये देखील पूर्णपणे जे
जागा आहेत ना ते पूर्णपणे भरून जातात. सो अशी काही मित्रांनो ही एक अपडेट आहे. तुम्ही बघू शकता हा आहे आपला पेटमापचा ब्रिज. तरी तो पण येताना हा आपल्याला असा रेल्वेचा ब्रिज लागतो. म्हणजे आता आपण आहोत फरशी नाक्यावर आणि काय पाणी साठलंय बघा. इकडे काय एवढं पाणी साठतं काय कळत नाही, पण मित्रांनो प्रचंड पाणी साठतंय बघा. बाईकची तुम्ही टायर बघू शकता, म्हणजे भयानक पाणी साठलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत वाशिष्ठी नदी त्याचबरोबर आजूबाजूचे जे परिसर आहे ज्या ठिकाणी मित्रांनो अति प्रमाणामध्ये पाणी भरल्यावर काय गोष्टी होऊ शकतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिपळूणमधील मित्रांनो काय काय अशा गोष्टी आहेत ज्या अजून माझ्याकडून दाखवायच्या आहेत आणि ज्या राहिल्या आहेत तुम्हाला दाखवायच्या त्या देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. परंतु आता सध्याला वाशिष्ठी नदीची पातळी कशी आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याचे अपडेट आहेत ना मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सगळ्याच गोष्टी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.